जय भीम. मी दीक्षा प्रकाश गजवारे. दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. प्रज्ञा करुणा विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. नांदेड दिनांक 12 मे 2025. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त प्रज्ञा करुणा विहार नांदेड येथे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11 वाजता पंचशील धम्मध्वजाच्या ध्वजारोहणाने करण्यात आली. या प्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 10वी व 12वी मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह वर्गात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना पारितोषिक स्वरूपात माजी नगराध्यक्ष रमेशदादा गोडबोले यांच्या हस्ते डॉक्युमेंट फाईल तर प्रज्ञा करुणा विहाराच्या वतीने रजिस्टर व पेन देण्यात आले. कार्यक्रमात भगवान येवले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सुभाष लोखंडे प्रज्ञा करुणा विहारातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. उपासक उपासिका आपल्या लहान मुला मुलींना जे शिक्षण देत आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी लहान मुलं मुली जे प्रावीण्य संपादित करत आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण आपल्या परिसरामध्ये मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण हा कार्यक्रम करत आहोत. गुणवंत विद्यार्थिनीमध्ये लहान मुलामुलींचा जास्त सहभाग आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. ज्यांनी कोणी 50% कमी मार्क घेतले असतील त्यांनी पुढच्या वेळेस 60% वर 60% म्हणजे फर्स्ट क्लासचा विद्यार्थी. आपण लक्षात घ्यावं की 60% वरती जे काही विद्यार्थी असतात त्यांचं जास्त कौतुक केलं जात आहे. तेव्हा आपण लहान जे काही मुलं मुली आहेत त्यांनी आपण जास्तीत जास्त टक्केवारी कशी घ्यायची हे आपण शिकलं पाहिजे. आपण प्रावीण्य मिळवलं पाहिजे. तेव्हा पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या मुली प्रावीण्य प्राप्त करून आपल्या समोर बसलेल्या आहेत त्यांचं देखील मी या सर्व मुलींचं स्वागत करतो, कौतुक करतो. मुलीचा सहभाग जास्त आहे, मुलांचा सहभाग कमी आहे. लक्षात घ्या, आपल्या मुलांना थोडं शिक्षण द्या. व्यसनाधीन होऊ देऊ नका. मुली शिकताहेत, मुलं पाठीमागे राहत आहेत. तेव्हा आपल्या वार्डात जे झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, प्रोफेसर झाले, मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती आपल्या वार्डातून मोठे अधिकारी झालेले आहेत. हे लक्षात घेता नवीन तरुण पिढीला सांगण्यासाठी आपण सर्वांनी वाडवडिलांनी मायबापांनी लक्ष ठेवावं आणि आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. कुठलीही अडचण असेल, सुभाष लोखंडे यांनी सांगितलं की आपल्याला कुठली अडचण असेल तर सांगावी, ती दूर करण्यात येईल. तेव्हा पुन्हा एकदा सत्कार होत असलेल्या सर्वांच्या मुलामुलींचं स्वागत करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय भीम. दीक्षा प्रकाश गजवारे, वर्ग 10वा. आता यावर्षी भागी केलेली आहे. यावर्षी मला 9वीमध्ये 87.5% मार्काने मी 9वी उत्तीर्ण झाले आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आज प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वर्गामध्ये जे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक यांनी पटकावलेला आहे त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. त्यामध्ये मी देखील प्रथम आले होते. या ठिकाणी प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम होता. 12 विद्यार्थ्यांचा आणि 10 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एवढंच बोलते. धन्यवाद. पारितोषिक काय होतं, बक्षीस काय देण्यात आलं? आम्हाला या ठिकाणी बक्षीस म्हणून एक रजिस्टर, पेन आणि एक फाईल देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे. जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांनाच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2569व्या जयंतीनिमित्त सर्व बौद्ध बांधवांना आम्ही शुभेच्छा देतो. आज वेगाव चाळ प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे आणि त्यानिमित्तानं वेगवेगळे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये झेंडावंदन, त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर आनंदराव हटकर यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सर्व NTC मिल परिसरातील सर्व बौद्ध बांधवांसाठी, सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी ठीक 5 वाजता तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आमच्या वार्डातील सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान सुभाष लोखंडे हे गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी परिश्रम घेत आहेत. वार्डातील भीमजयंती मंडळ, प्रज्ञा करुणा विहार समिती, सर्व युवक या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. त्या मिरवणुकीमध्ये लेझिम संघ गेल्या 15 ते 20 दिवसापासून त्यांचा जो प्रॅक्टिस आहे ती चालू आहे. त्याच्या माध्यमातून त्याचप्रमाणे टिप्पू संघसुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे. आकर्षक अशी सजावट करून भव्य अशी धम्म मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहे. वार्डातील सर्व नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. महाकामी तथागत गौतम बुद्ध यांच्या 2065व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रज्ञा करुणा विहार यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक उपक्रम आपण राबवित आहोत. आजचा उपक्रम म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या संदर्भाने आहे. आज प्रथमतः पंचशील ध्वजारोहण झालं. त्यानंतर वार्डातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचनंतर आपल्या इथले युवक आनंदराव हटकर यांच्या मुलीचा वाढदिवस व बुद्ध जयंतीनिमित्त सर्वांसाठी अन्नदान परिसरातील सर्वच लोकांना चुंबन लावताना आहे, त्याचा लाभ घ्यावा. त्याचनंतर संध्याकाळी 5 वाजता भव्य अशी धम्म मिरवणूक आहे. त्यामध्ये नाही काय आदरणीय गणपती, लेझिम पथक, पंचशील ध्वज 50 आणि लांब फलक असे सुविचाराचे 50 असे दोन्ही धम्म मिरवणूक आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या औचित्य साधून यामध्ये आपण परिसरातील सर्वच नागरिक यामध्ये सहभाग शुभ्र वस्त्र राहणार आहेत. आणि मी आवाहन करतो की आपण जास्तीच्या संख्येने उपस्थित राहू. माझ्या संघ आता तसेच आदरणीय नामदेवराजे थोरासाहेब यांच्या मार्गदर्शन व यांच्या सोबत राहून सर्व जयंती भीमजयंती मंडळ, प्रज्ञा करुणा विहार समिती व महिला मंडळ, युवक यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्वांचे सहकार्य लाभत आहे. संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणे भव्य मिरवणूक निघणार आहे. आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.